राष्ट्रवादी काँग्रेसनं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि यामध्ये राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं। मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली। एकीकडे मुंबईमध्ये सत्कार सोहळा होत असताना दुसरीकडे शिंदेंनी मात्र दरेगावातल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली। माझ्या नावे सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे, तसंच अजितदादांच्या नावे सर्वात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे असं फडणवीस म्हणाले। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली। एकनाथ शिंदेंना मी सांगणार आहे, येता येत नसेल तर किमान प्रतिनिधी पाठवू नका, हा 13 कोटी जनतेच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान आहे असं अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली। या कार्यक्रमात उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित नव्हते। यावरून नारायण राणेंनी ठाकरेंना टोला लगावला। उद्धव ठाकरे मुद्दाम आले नाहीत, परतीचं तिकीट मिळालं नाही कारण यायची इच्छा नव्हती असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं। सुरुवातीच्या बॅट्समननं नीट स्कोअर केला तर मॅच सोपी होते। महाराष्ट्राचा पाया यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांनी रचला, म्हणून देवेंद्र फडणवीसांना चांगले षटकार मारता येत आहेत असं विधान अशोक चव्हाणांनी केलं। अजित पवारांनी कठीण परिस्थितीत राज्याचा गाडा हाकला अशी स्तुती त्यांनी केली। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ दरेगावामध्ये पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला। यावेळी नाना पाटेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं। राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्र देखील नसतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। आम्ही बेरजेचं राजकारण करतोय, प्रत्येक जण पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतो। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शिवसेना नेते दीपक केसरकरांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले। राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं, पदाला चिकटून राहणाऱ्यांपैकी मी नाही, यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं विधान केसरकरांनी केलं। त्यामुळे केसरकरांच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे। ज्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही कमी पडत नाही। आमचं राजकारण हे खुल्या मनाचं राजकारण असतं अशा शब्दात अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरील वक्तव्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावला। आणि यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन केलं खरं, मात्र या कार्यक्रमामध्ये चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची। एकीकडे मुंबईमध्ये हा सत्कार सोहळा होत असताना दुसरीकडे शिंदेंनी मात्र दरेगावातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं। या कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र शिंदे यांनी आपण नियोजित दौऱ्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं कळवल्याचं खुद्द अजितदादांनी सांगितलं। मात्र तरी देखील शिंदेंनी पाठ फिरवल्यामुळे चर्चा रंगली ती शिंदेंच्या गैरहजेरीची। तुम्ही देवेंद्रजींना तसंच आमच्या राणे साहेबांना, आमच्या अशोकरावांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो। इतर पण म्हणले असतील सर आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो। शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे। यानंतर पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या। मिशन योजनेच्या कामाचं नियोजन झालेलं नाही, कामाचा कोणताही दर्जा नाही अशी कबुली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली। या कामाच्या ठेकेदारांवरती कारवाई होणारच असा इशारा त्यांनी दिला।
चिपळूणमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईचा इशारा देत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामाचा मंत्री सामंत यांनी आढावा घेतला. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये अमरावती जिल्हा नापास झालाय. पहिल्या 5 मध्ये जिल्ह्यातील एकही अधिकारी नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार बैठका घेऊन सुद्धा अमरावती जिल्ह्याला अपयश आलंय. मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. परीक्षा असल्यामुळे आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएनं हाती घेतलेला आहे. यावेळी हल्ल्यादरम्यान हुआवेई सॅटेलाइट फोन पहलगाम परिसरामध्ये वापरल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आलंय. हुआवेई हा एक चीनी कंपनी असून हिंदुस्थानात या फोनला बंदी आहे. त्यामुळे या हल्ल्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय देखील वर्तवला जातोय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. यामध्ये आता जहाजांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतानं पाकिस्तानची मोठी कोंडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव शिगेला पोहोचलेला आहे. यातच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी राजस्थानातील भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरनं एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतलंय. नवी मुंबई हे महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारं शहर बनलंय. असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरून देखील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना सामोरं जावं लागतंय. पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली आहे. तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हजेरी लावली. मालवणीमध्ये एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना पुढच्या आठवड्यात प्राधान्यक्रम तयार करण्याची सुविधा खुली होणार आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यासंदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या सुधारणेनुसार शिक्षक निवडीसाठीच्या शेवटच्या सत्रातील आणि शेवटच्या सत्रातील अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही टेट परीक्षा देता येणार आहे. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांवरती भर दिला जातो. मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. पुणे महापालिकेनं यंदा मिळकत कराची बिलं 1 मे पासून पाठवायला सुरुवात केली असली तरी शहरातील 13,590 मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात कर भरला असून त्यांच्याकडनं 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. केदारनाथ पाठोपाठ बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे सुद्धा आज उघडत आहेत. मंदिरावरती आणि सिंहद्वारावरती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रातलं भाविक दाखल झालेत. हरभऱ्याला सद्यस्थितीत हमीभावापेक्षा समाधानकारक दर मिळतोय. काल हरभऱ्याची 17,000 क्विंटलची आवक झाली. जळगाव बाजारात लाल हरभऱ्याला सर्वाधिक असा 9,000 रुपये क्विंटलचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 7,356 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर 2,703 रुपये प्रति क्विंटल मिळाला. राज्यातील कांदा बाजारात 1,27,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 71,000 क्विंटल तर सोलापूर बाजारामध्ये लाल कांद्याची 19,000 क्विंटल आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 19,345 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,695 रुपये प्रति क्विंटल मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटाचा, वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली उभे न राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी 6 दिवसांसाठी खरा ठरल्याचं बघायला मिळालं. शहरातील काही भागात गारपीट तर काही वेग आलेला आहे. बीकेसीतील स्टेशनसाठीच्या खोदकामाचं 76% काम पूर्ण झालंय. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कामाची पाहणी केली.
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट UG आज होतीये. दुपारी 2 ते 5 दरम्यान होणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यास परीक्षा केंद्रावरती नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं विशेष उपाययोजना केली आहे. यात कायदेशीर कारवाईसह संबंधितांना परीक्षेला बसण्यावर 3 वर्षांसाठी बंदीच्या शिक्षेचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील मोटरमनने आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. रेल्वे प्रशासन आणि संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मोटरमनच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला. यामध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या CCTVचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्यासाठी केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनानं दिली. कांजूरमार्ग इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिल्यामुळे मुंबई महापालिकेचे धाबे दणाणलेत. महापालिकेकडे सध्या कचरा टाकण्यासाठी एकही पर्यायी जागा नाही. अशातच नव्या जागेचा शोध घेऊन तिथे डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यासाठी किमान 2 वर्ष लागतील असं सांगण्यात येत आहे. मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टीम तयार करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राईम फोकस सोबत 3,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. 30 मेपर्यंत रहिवाशांनी ही घरं रिकामी करण्याचे आदेश वन विभागानं दिलेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असून या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुधारणा कराव्यात असं UGCनं स्पष्ट केलंय. वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. काही गावामध्ये टाक्या उभारलेल्या आहेत, नळ जोडण्या सुद्धा दिल्या आहेत. मात्र नळांना पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरची वाट बघावी लागते. अनेकांना सध्या तालुक्यातील 14 गावपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. एक महत्त्वाची बातमी बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली. माझ्या नावे सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे. तसंच अजितदादांच्या नावे सर्वात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे असं फडणवीस म्हणाले. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो. एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे, सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील. आणि माझ्याही नावे सगळ्यात कमी वेळाचा मुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे. कारण आम्ही दोघंही 72 तास त्यावेळी राज्य चालवलं. पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसतं आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेढ ही त्या 72 तासामध्येच आम्ही रोवली होती. हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. स्वारगेट प्रकरणातील पीडितेची मागणी असताना सुद्धा सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीला मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट ॲडव्होकेट असीम सरोदेंनी केलाय. सरकारी वकील नेमण्यामध्ये सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप सरोदेंनी केला. बेंगळुरू ग्रामीण हद्दीतल्या अलवाहल्ली पोलीस ठाण्यामध्ये गायक सोनू निगम विरोधात FIR दाखल झाली आहे. 27 एप्रिल रोजी एका कॉन्सर्ट दरम्यान एका मुलानं कन्नड गाण्याची मागणी केली होती. यावेळी सोनू निगमनं प्रतिक्रिया देत संबंधित मुलाची तुलना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मानसिकतेशी केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या तक्रारीवरनं कलम 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डीच्या साई मंदिरातील हजारो सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथक भक्तांची काळजी घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे देशभरातील साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता साई दर्शनाला यावं असं आवाहन साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलंय.